मॅच जिंकून दिली. आणि 4,500 सुद्धा त्यांनी कमावले षटकार मारून. चला सामन्याला स्टार्ट करा. वेळ खूप झालेला आहे आणि तुम्हाला एक षटकात फक्त 5 मिनिटं दिल्या जातील आणि जर वेळ निघून गेला तर तुमचा एक फिल्डर आत येईल, सर्कलमध्ये येईल, याची नोंद घ्यायची. म्हणून घाई करा, लवकरात लवकर घाई करा. पहिला चेंडू बॅटची एच आणि एक मोठा हादरा महेंद्रच्या रीतीने बसतोय. जो हुकमाचा एक्का आहे त्यांच्या संघामधला त्याला मात्र परतावले. पहिल्याच चेंडूवर विकेट येतोय. नेक्स्ट फलंदाज जातोय नितीन किरकिरा आणि आता मात्र त्याच्यावर जिम्मेदारी असेल कारण का त्यांचा हुकमाचा एक्का महेंद्र गरेल यांना परतवलाय गोल्डन डकवर. 3 ओव्हर मध्ये कम से कम 40+ मारावे लागतील धावसंख्या. कारण का आता बघा जर तुम्ही 40 धावा केल्या या ग्राउंडवर, आता हवा उलट्या दिशेने आहे. जर 40+ लागल्या धावा या ग्राउंडवर तर डिफेंड करणं मुश्किल होतंय या ग्राउंडवर. जवळ मात्र सांच्याच्या रीतीने मात्र चेंडू षटकार जास्तीत जास्त जाताना दिसतात. पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट आलाय. नेक्स्ट बॉल. आता मात्र चांगला फटका रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चेंडू 2 बाउन्स जाईल सीमारेषा पार. दुसऱ्या चेंडू येतर खणखणीत चौकार. आणि कुठे जर डीजे मॅन असतील त्यांनी लवकरात लवकर कमेडी बॉक्स मध्ये यायचं आहे. काय फटका होता, एकदम विराटची आठवण करून दिली. तो सतत मारताना दिसतोय ये शॉट मात्र आज. आणि आता मात्र डॉट येतो चेंडू. अशा रीतीने मात्र 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 धावा. बघूया नेक्स्ट बॉल असेल या ओव्हर मधला चौथा चेंडू. आता मात्र चेंडू जातोय वरती आणि एक सोफाचा झेल पकडला गेलाय. पुन्हा एकदा बादरा बसतोय. आणि पुन्हा एकदा हा दुसरा हद्दा कर्जोन संघाला. आता मात्र नितीन ला परतवलाय. आता मात्र मंदार जातोय बॅटिंग माफवर त्यांची जागा घेण्यासाठी. 4 चेंडूचा खेळ झालेला आणि 4 धावा लागलेल्या आहेत आणि 2 विकेट सुद्धा चांगले बॅट्समन त्यांनी विकेट पाळलेले आहेत. बघूयात नेक्स्ट बॉल असेल. आता मात्र थोडासा पुढे होता बॉल आणि त्याला मात्र एक ग्राउंड शॉट मारलेला आहे आणि एकच धावावर समाधान मानावे लागेल. 5 चेंडूमध्ये 5 धावा. चांगली बॉलिंग आहे बघा. पॉवर प्ले मध्ये टाकण्यात ओव्हर इतकी कठीण असते कारण का 2च फिल्डर बाहेर असतात आणि मी टाकतो मलाच माहिती आहे. कारण का ते व्हेरिएशन सुद्धा करून फायदा नाही कारण का 2 प्लेयर बाहेर असतात. जरा बॅटची वेच लागली का चेंडू चौकार किंवा षटकार जातो. आता मात्र त्या दिशेने लेग साइडच्या रीतीने टटवलाय चेंडूला. चेंडू 1 बाउन्स जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. आता मात्र ओव्हरची समाप्ती होते. या चौकाराने मात्र धावसंख्या चांगली झाली.
9 धावसंख्या लागले गेले. 10-11चा रन रेट सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि अंबराई संघाने थोडी घाई करायची आहे. आज फायनलचा सामना खेळवायचे आहेत आणि 1 ओव्हरला बरोबर 5 मिनिटं तुमचे झालेले आहेत आणि आता मात्र ही ओव्हर तुमची 5 मिनिटात झाली नाही तर तुमचा एक प्लेअर आत राहील सर्कलच्या, म्हणून थोडीशी घाई करा. आणि भावेश पडवल येतोय बॉलिंग मार्फवर. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन सुटलेलं आहे. 6 प्लेयर बाहेर राहतील आणि आता मात्र बॉलरची थोडा डिफेंड करण्यासाठी आहेत फीडर आणि मात्र चांगला फटका ऑफ साइडच्या रीतीने. मात्र थोडासा हवाचा झोक होता आणि मात्र चेंडू त्या रीतीने गेला नाही. मात्र फटका चांगला होता, मात्र परतावे लागेल. पहिल्या चेंडूवर विकेट येतोय. आणि बॅट्समन थोडासा घाई करायचा आहे. पटापट पहिल्या आता मात्र पहिल्या चेंडूवर विकेट आलाय. तिसरा हादरा कर्जत संघाला. आता मात्र बघा बॅट्समन भले आउट होतील मात्र चौकार षटकार, एखाद चौकार किंवा एक षटकार आला तर मात्र धावसंख्या चालत राहते. पण जर डॉट काही चेंडू आले तर मात्र धावसंख्या रोखली मात्र ती तुम्हाला नेक्स्ट बॉल असेल. मात्र चांगला फटका आहे. यॉर्कर लितेचा चेंडू होता मात्र त्याला लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एकच धाव समाधान मानावे लागेल. 10 धाव संख्या झालेली आहे. 2 चेंडूचा खेळ. चला पटापट घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फायनल खेळवायचा आहे आज. आता मात्र लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू अंगाला आदळला आणि डॉट येतोय. नेक्स्ट बॉक्स. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे मात्र 2 मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय 1 बाउन्स सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्या 14 वर झालेली आहे. असेच फटके मारावे लागतील. आता मात्र 3च ओव्हरचा सामना आहे आणि 3 ओव्हर मध्ये कम से कम 40 प्लस किंवा 35 प्लस या धावसंख्या जर लागल्या तर चांगला फायटिंग मॅच होतील. बघूया नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे मात्र आता तिथे फीडर आहे आणि 1 बाउन्स कॅरी करतोय चेंडू आणि 1 धाव पूर्ण आणि दुसरी धावेचा प्रयत्न होता मात्र चांगला थ्रो आणि एकच धावेवर समाधान मानावे लागेल. आणि या शतकातला मात्र शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर चांगली धावसंख्या 2 ओव्हर मध्ये होईल किंवा डॉट आला तर मात्र कर्जत संघावर थोडासा दबाव राहील. बघूया शेवटला चेंडू आहे. निर्णायक चेंडू आहे. आता मात्र मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. एक येतोय खणखणीत षटकार. दिनेशच्या बॅटमधून मात्र खणखणीत षटकार. आता धावसंख्या मात्र 21 वर पोहोचलेली आहे. 10चा रन रेट कॅरी केलाय कर्जत संघाने. आता मात्र शेवटचा शतक आहे मित्रांनो. लवकर घ्या बॉलर. जो कोणता तुमचा निर्णय असेल तो लवकर घ्या.
आणि मात्र आता मोठा फटका आलाय. चांगल्या परिस्थितीमध्ये चांगला फटका आलाय. या फटक्याने मात्र करंजन संघ थोडासा खुश असेल, कारण का आता मात्र जर किंवा 15 किंवा 10 सुद्धा आल्या तरी चांगल्या या ग्राउंडवर दुपारच्या सत्रामध्ये फायटिंग स्कोअर मॅच होते. मात्र सांचे जर तुम्ही बघितले गेले तर 70 4 ओव्हरमध्ये पण होत होत्या काल. आणि दुपारचा सत्र मात्र थोडासा लो स्कोरिंग राहतो. राज पडवल नेक्स्ट गोलंदाज येतोय. राज पडवलला मात्र कम से कम धावा रोखण्याचा प्रयत्न असेल, मात्र तेच फलंदाज जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न. बघूया राज यांचा पहिला चेंडू. आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त बाहेर जाऊन मारण्याचा प्रयत्न होता लेगच्या दिशेने, मात्र चेंडूचा वेग हा सीधा होता आणि चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकले. शंकरला मात्र परतावे लागेल. मात्र जे पण बॅट्समन जातात मात्र चौकार किंवा एखाद षटकार मारून येतात आणि ही चांगली निर्णय आहे. नेक्स्ट फलंदाज रमेश जातोय. आज मात्र हवा जास्त वाहताना दिसते या ग्राउंडवर. या 5 चेंडूमध्ये किती धावसंख्या येईल बघायला लागेल. राज मात्र पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद केलाय. मग थोडेस रनअप मध्ये प्रॉब्लेम येतोय. आता मात्र सुपला शॉट मारेला आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. मी बोललो होतो की त्यांचं बॅट्समन जे आहेत ते चौकार किंवा षटकार एक मारून येतात आणि विकेट सुद्धा जातात, मात्र स्कोर चालू ठेवलाय आणि याचा बेनिफिट नक्कीच करून संघाला भेटणार आहे. धावसंख्या मात्र 25 आणि या ओव्हर मधले 4 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. या 4 चेंडू मध्ये कितपर्यंत धावा येतील. मात्र राज आता मात्र चांगला चेंडू आहे. पंचाकडे अपील आणि पंचांनी विकेट दिलेला आहे. बॅटची एज घेऊन जातोय कीपरकडे आणि पुन्हा आदरा बसतोय करंजन संघाला. आता मात्र मयूर जातोय फलंदाजीसाठी. चला थोडं घाई करायचंय बॅट्समन, लवकरात लवकर जाऊन आपली फलंदाजी करायची आहे. 3 चेंडू खेळ अजून सुद्धा बाकी. या 3 चेंडू मध्ये मयूर कितपर्यंत धावा मारतोय. मात्र राज यांनी कमबॅक केलेला आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलाय फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. जे कोणी बॅट्समन येतात मात्र चौकार किंवा षटकार एक मारताना दिसत्यानच आणि याचाच बेनिफिट खूप चांगलं भेटेल करंजन संघाला, कारण का धावा जेवढी विकेट पडतात मात्र धाव संख्या थांबली नाही. आणि या षटकारांनी धावसंख्या 31 वर पोहोचलेली आहे.
नेक्स्ट बॉल पुन्हा टॉस शॉट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस अंगाला अजून चेंडू जातोय. 2 धावाचा प्रयत्न, मात्र धावबाज होईल फलंदाज. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता आणि हे करणं आता अनिवार्य आहे, कारण का शेवटचे चेंडू आहेत आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र विकेट बघून तुम्हाला काय चालणार नाही. जेवढ्या धावसंख्या येईल धावून किंवा षटकार मारून तेच तुम्हाला करावे लागेल. आणि 6 फलंदाज बाद झालेले आहेत. 7वा फलंदाज जातोय मैदानामध्ये आणि बघूया नेक्स्ट बॉल. आता मात्र पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पंचांकन थोडीशी अपील, मात्र पंचांनी नाकारलेले आणि या 3 षटकं समाप्त झालेले आहेत. पहिल्या इनिंगचा झालाय खेळ समाप्त. बघूया नेक्स्ट. 32 धावा झालेल्या आहेत. 33 धावा करायच्या आहेत 18 चेंडू मध्ये. अंबराई संघाला 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. संघर्ष स्पोर्ट भिनार आणि तिरंगा तिल्हेर यामध्ये नेक्स्ट मॅच होईल. टॉस विन करण्यासाठी तुम्ही टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि कर्जोन संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नेक्स्ट मॅच संघर्ष स्पोर्ट भिनार आणि तिरंगा तिलेर यामध्ये होणार आहे. तर तुम्ही टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस विन करण्यासाठी लवकरात लवकर. आणि 2 फलंदाज लवकरात लवकर जायचं आहेत. आता मात्र 18 चेंडू मध्ये 33 धावा करायच्या आहेत. 11 ओव्हर प्रत्येक ओव्हरला रन घेण्याचे आहेत. दोन फलंदाज अंबराईच्या संघाचं पोचलेले आहेत ग्राउंड मध्ये. मितेश आणि कोण प्रमोद सलामी जोडी. प्रमोद स्ट्राइक वर आहे. या पहिला चेंडू फेस करेल. आता मात्र समोरच्या रीतीने पंचाकडे थोडीशी अपील, मात्र थोडीशी मिस फिल्डिंग आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण. नितीन यांचा पहिला चेंडू चांगला चेंडू होता. पंचाकडे थोडीशी अपील केली होती, मात्र पंचाने थोडीशी नाकारली होती. बॅटची एच घेऊन चेंडू गेलेला होता लेगच्या दिशेने. बघूया नेक्स्ट बॉल असेल नितीन यांचा. आता मात्र लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने दिशा सीधी आहे आणि चेंडू एष्ट्या उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत. पहिला हादरा बसेल अंबराई संघाला. नितेश गवारीला परतावे लागेल.
तर मात्र 2 चेंडू आणि 1 धाव झालेला आहे. आणि महेंद्रला सुद्धा डकवर घालवलेला होता आणि मितेशला सुद्धा डकवर बाद केलेला आहे. महेश नेक्स्ट फलंदाज जातोय बॅटिंग करण्यासाठी. आता मात्र महेशला चांगली फलंदाजी करावी लागेल कारण का आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडूवर एकच धाव आलेला आहे आणि पॉवर प्लेचं बंधन आहे. या पॉवर प्लेमध्ये तुम्ही जर जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या शेवटल्या ओव्हरला जर दबाव कमी होईल. जर तुमची पॉवर प्ले मधली ओव्हर चांगली पडली तर तुमच्यावर तो दबाव खूप चढत जातो. आता मात्र वाईट चेंडू येतोय. या वाईटने मात्र अवांतर 1 धाव. आणि बघा 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 षटक पुरा करायचं आहे आणि 10 मिनिटांमध्ये 2 षटक पुरं करायचं आहेत. आता मात्र थोडासा आपटून टाकलेला आहे चेंडू आणि थोडा बॅट्समनला समजला नाही आणि चेंडू जातो एसटी रक्षकाकडे. पण महेंद्र दादा मला बोलले होते की आज एक मी डाय मारणार आहे. मला ते बेस एक कूलर घ्यायचा होता बेस कॅच. मी त्याला बोललो होतो की जास्त तिकडे डाय मारू नका कारण का तिकडे थोडेसे दगडी आहेत. आणि ते ही मॅच मध्ये आपल्याला बघायला भेटते की काय. मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. आणि खूप चांगली बॉलिंग नितीनच्या हातातून. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेले आहेत. आता मात्र वाईट चेंडू आलाय. लेगच्या दिशेने चेंडू टाकला गेला आणि नक्कीच वाईट पंचांनी दर्शवलंय. एक अवांतर धावेने मात्र धावसंख्या पोहोचलेली आहे 3. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे कारण का 4 चेंडू झालेले आहेत आणि 3च धावा. आता पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न मात्र थोडेसे चुकलेले आहेत आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. आणि शेवटला चेंडू असेल या पहिल्या ओव्हरमधला. पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच एखाद मोठा फटका जर आला तर चांगला अंपायर संघाला राहील. नाही तर यावेळेस डॉट झाला तर मात्र आता मात्र चेंडू जाते वरती आणि त्याखाली 3 फील्डर. मात्र महेंद्र दादांनी चांगला जजमेंट केलेला आहे आणि सुंदर असा झेल पकडला गेलाय. तर मात्र दुसरा हादरा अंपायर संघाला आणि चांगल्या नितीन याचं शतक. आता मात्र महेशला परतवलाय. विकेट जातोय. येतोय दुसरा हादरा अंपायर संघाला. चांगली आता मात्र चांगली बॉलिंग केली नितीन यांनी. फक्त धावा संख्या 3. 1 ओव्हर मध्ये 3 धावा. पॉवर प्ले मध्ये असं षटक टाकणं खूप. आता 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. पॉवर प्ले मध्ये असं षटक टाकण्यासाठी थोडंसं मुश्किल असतं कारण का 2च प्लेयर बाहेर असतात. आता मात्र पुन्हा एकदा बॅट चेज आणि पुन्हा एकदा विकेट. चांगला झेल पकडला गेलाय महेंद्र यांच्याकडून. अंपायर संघाला 3रा हादरा बसतोय प्रमोदच्या रीतीने. आता मात्र थोडासा दबाव चढला जातोय अंपायर संघाकडे कारण का विकेट जातात आणि रन मात्र येत नाही तेवढे. जास्तीत जास्त डॉट
चेंडू होया लागलेत आणि अंबराई संघाला मात्र नक्की चला घाई करायचे लवकरात लवकर. मात्र 3 धावेवर धावसंख्या स्थिर झालेली आहे. आता मात्र फुलटॉस चेंडू फुलटॉस आणि चेंडू भिरकावलाय येतोय खणखणीत. पहिल्या चेंडूवर षटकार याने हरीश याच्या बॅटीकडून आलाय. मात्र फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडू गेलाय षटकाराच्या दिशेने. या 6 धावसंख्येने मात्र थोडासा दबाव अंबाराई संघाकडून निघला जाईल आणि या षटकाराने मात्र धावसंख्या पोहोचलेली आहे 9. 10 चेंडू आणि 24 धाब्यांची गरज. आता मात्र खूपच बाहेर टाकलाय चेंडू आणि पंचांनी दर्शवलाय हा वाईट चेंडू. एक अफांतर धाव मिळेल आणि या मात्र धावसंख्या पोहोचलेली आहे 10 वर. आता मात्र चांगला चेंडू आहे पडल्यानंतर सीधा कीपरच्या हातामधून जातोय. चांगला चेंडू टाकला गेलाय गुडलेन स्पोर्ट वरून सीधा कीपरच्या हातामधून गेला. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू चांगला आहे. ही लाईन खूप महत्वाची आहे कारण का जर तुमच्याकडे व्हेरिएशन नसेल तर तुम्ही गुडलेन स्पोर्ट वरून लाईन चुकू शकत नाही. कारण का तुमच्याकडे जर व्हेरिएशन नसला तर तुम्ही बॉल चुकला सुद्धा तरी पण बॅट्समन थोडीशी गलती होते मारण्यामध्ये. पर जर तुमच्याकडे व्हेरिएशन नसेल तर तुम्हाला लाईन बाय लाईन बॉलिंग करावीच लागेल. तर मात्र चेंडू लेगच्या दिशेने प्लेसमेंट केलेले आहे. त्या खाली मात्र फिल्डिंग चांगली झालेली आहे आणि 2 धावे मात्र समाधान मानावे लागेल. आणि दोन चेंडू मात्र चांगल्या लाईनवर टाकले गेले. मंदार याच्याकडून मात्र चांगली पहिल्याच 2 चेंडू चांगली टाकले गेले मग त्याच्यावर तर थोडासा पुढे टाकला गेला आणि एकच धाव. आता मात्र थोडासा वरती जातोय चेंडू आणि पुन्हा एकदा एकच धाव समाधान मानावे लागेल. ओव्हरचे होते सेट समाप्त आणि 13. आता मात्र 20 धावेची गरज. 6 चेंडू आणि 20 धावेची गरज. आता जर बघितलं गेलं तर चांगली बॉलिंग करावी लागेल कर्जोन संघाला. बघा जर जास्ती धावा असल्यात ना तर बॅट्समन चांगल्या रीतीने खेळतोय. जर कमी धावसंख्या असल्या तर बॅट्समन दबावाने खेळतोय. आता मात्र फ्री माइंड मध्ये बॅट्समन सुद्धा खेळेल आणि जर एखाद मोठा फटका आला तर मात्र दबाव हा बॉलरवर चढेल. आणि आता बघा जर तुम्ही बॉलिंग टाकत असाल जर तुम्ही निस्ता फक्त पेस टाकाल तर तुम्हाला ते उपयोग पडणार नाही. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे यावेळेस कारण का आताच कालामध्ये क्रिकेट फास्ट झालंय. 6 चेंडू आणि 20 धावा आणि मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र पुन्हा एकदा वरती जातो चेंडू आणि चांगला झेल पकडण्याचा नादात होते महेंद्र. मात्र झेल झालाय धरतीला दान आणि धावसंख्या मात्र 1. आणि आता मात्र झेल उडाला होता आणि 19 धावेची गरज. 5 चेंडू 19. आता मात्र मोठा फटका. मी म्हटलं होती की
जेव्हा जास्ती धावा असतात ना तेव्हा बॅट्समन फ्री माइंडनी खेळतो आणि त्याचं प्रतिकरण दिसतंय तुम्हाला या ग्राउंडवर. मोठा फटका आलाय. तर मात्र 13 धावेची गरज. 4 चेंडू आणि 13 धावा. मी तुम्हाला बोललो होतो की तुमच्याकडे नुसता पेस उपयोग पडणार नाही तुम्हाला. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. कारण का जेव्हा आपल्याला त्याची गरज पडते ना तेव्हा आपल्याला कळतं की का माझ्याकडे व्हेरिएशन असता तुम्हाला उपयोग पडला असता. बघूया नेक्स्ट बॉल. 4-13. पुन्हा एकदा समोरच्या रीतीने पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू आला सीमारेषा पार. खणखणीत पुन्हा एकदा मॅक्सिमम षटकार. आता मात्र 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. काय फलंदाजी होते ग्राउंड मध्ये अंबराई संघाकडून. 2 बॅक टू बॅक मोठे षटकार. मात्र 3 चेंडू आणि 7 धावेची गरज. बघूया नेक्स्ट बॉल असेल पुन्हा एकदा. आता मात्र दबावमध्ये बॉलर आहे मात्र समोरच्या रीतीने खेळून काढा चेंडू आणि मात्र थोडीशी मिस फिडिंग केली आणि मात्र 2 धावा सहजरित्या पळून काढलेल्या आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावेची गरज. आणि संजय भोईर यांचं आगमन होतंय या मंडपमध्ये. खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि 2 चेंडू आणि 5 धावेची गरज. अंबराई की कर्जोन बघूया या 2 चेंडू मध्ये माहित पडेल. आणि आता मात्र फुल टॉस चेंडू. मात्र तेवढे एलिमिनेशन भेटेल का काय नाही. येतोय खणखणीत षटकार आणि मॅच होते फिनिश. अंबराई संघ झाला विन. काय फलंदाजी केली. 3 चेंडूवर षटकार आले मोठे आणि मात्र 19 20 धावेची गरज असताना मात्र सामना ऑन केला.